जर नाश्त्यामध्ये कधी काही चवदार खाऊ वाटलं ना तर हे रव्याचे झटपट होणारे आप्पे ना एकदा नक्की बनवून बघा. एकदा बनवले ना तर नेहमीच बनवून खाणार, एवढी टेस्टी लागते ते. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं घ्यायचं एक मिक्सरचं भांड, त्याच्यामध्ये टाकायचं 1 वाटी रवा, त्याचबरोबर अर्धी वाटी दही टाकायचं, ताक असेल तरी पण चालतंय बरं का. चवीपुरतं मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि याला एकदा फिरून घ्यायचं. आता याला काढून घ्यायचं कशात तरी आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये परत पाणी टाकायचं, थोडंसं चांगलं मिक्स करायचं आणि याला 10 मिनिटं ना झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनिटं झाले का बघायचं मस्तपैकी रवा आहे ना असा फुललेला असतो बघा. आता तुम्ही घट्ट सरपीट झालंय, त्याच्यात आहे ना चिमूटभर इतका असा खाण्याचा सोडा टाकायचा आणि आता थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं बघा. आता चांगलं असं थोडंसं हलकं फुगतं हे. आणि आता कापून मिरची टाकायची, कांदा टाकायचा आणि तुम्हाला जर आणखीन कोणत्या भाज्या टाकायच्या असतात ना तरी सुद्धा टाकू शकतो, गाजर वगैरे असं. मी एवढंच टाकलंय. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच आप्याचं पात्र ठेवलंय मी गॅसवर गरम करायला. तेल टाकलं असं त्याच्यावर थोडं थोडं पहिलं आणि एक एक चम्मच आहे ना असं याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा. आता मी ना थोडंसं जास्त टाकले कारण की असं मस्त टम्म फुगते बघा बरं का. मग नंतर याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं आणि बारीक. जर नाश्त्यामध्ये कधी काही चवदार खाऊ वाटलं ना तर हे रव्याचे झटपट होणारे आप्पे ना एकदा नक्की बनवून बघा. एकदा बनवले ना तर नेहमीच बनवून खाणार, एवढी टेस्टी लागते ते. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं घ्यायचं एक मिक्सरचं भांड, त्याच्यामध्ये टाकायचं 1 वाटी रवा, त्याचबरोबर अर्धी वाटी दही टाकायचं, ताक असेल तरी पण चालतंय बरं का. चवीपुरतं मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि याला एकदा फिरून घ्यायचं. आता याला काढून घ्यायचं कशात तरी आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये परत पाणी टाकायचं, थोडंसं चांगलं मिक्स करायचं आणि याला 10 मिनिटं ना झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनिटं झाले का बघायचं मस्तपैकी रवा आहे ना असा फुललेला असतो बघा. आता तुम्ही घट्ट सरपीट झालंय, त्याच्यात आहे ना चिमूटभर इतका असा खाण्याचा सोडा टाकायचा आणि आता थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं बघा. आता चांगलं असं थोडंसं हलकं फुगतं हे. आणि आता कापून मिरची टाकायची, कांदा टाकायचा आणि तुम्हाला जर आणखीन कोणत्या भाज्या टाकायच्या असतात ना तरी सुद्धा टाकू शकतो, गाजर वगैरे असं. मी एवढंच टाकलंय. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच आप्याचं पात्र ठेवलंय मी गॅसवर गरम करायला. तेल टाकलं असं त्याच्यावर थोडं थोडं पहिलं आणि एक एक चम्मच आहे ना असं याच्यामध्ये टाकून द्यायचं बघा. आता मी ना थोडंसं जास्त टाकले कारण की असं मस्त टम्म फुगते बघा बरं का. मग नंतर याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं आणि बारीक